या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. शहरातील 3 महत्त्वाच्या प्रभागातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस अत्यंत उत्साही आणि गजबजलेल्या वातावरणात पार पडला. विटी पाटील सभागृह परिसरात दिवसभर उमेदवार, कार्यकर्ते आणि पक्ष पदाधिकाऱ्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. निवडणूक आयोगाची मुदत संपल्यानंतरही तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी अनेक उमेदवार सायंकाळी उशिरापर्यंत आपल्या कायदे सल्लागारांसह निवडणूक कार्यालयात उपस्थित होते. पक्ष उमेदवारांचे ए व बी फॉर्म मिळवण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत धावपळ सुरू होती. आज दिवसभरात 2 ठळक चित्रे दिसून आली. एकीकडे पक्ष उमेदवारांकडून शिस्तबद्ध अर्ज दाखल करण्यात येत होते, तर दुसरीकडे ऐनवेळी अर्ज नाकारण्यात आलेल्या उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत पुन्हा अर्ज दाखल केले. आम आदमी पार्टीचे उत्तम यांनी चक्क सायकलवरून येत पर्यावरणपूरक संदेश देत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, तर शिवसेनेचे बेपारी ज्यांचा अर्ज यापूर्वी नाकारण्यात आला होता त्याने तब्बल 2000हून अधिक कार्यकर्त्यांसह गांधी टोपी घालून सदर बाजारातून दुचाकी मिरवणूक काढत शक्ती प्रदर्शन केले. आमदारकीची निवडणूक लढवलेले काँग्रेसचे लाजू लाटकर यांनीही मोठ्या समर्थक फौजेसह अर्ज दाखल करत काँग्रेस सत्तेवर येणार असल्याचा दावा केला. भाजप, शिवसेना, काँग्रेस, शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आम आदमी पार्टी आदी विविध पक्षांचे कार्यकर्ते आपल्या पक्षचिन्हांच्या टोप्या घालून दिवसभर परिसरात फिरताना दिसून आले. रात्री उशिरापर्यंत अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. उद्या होणाऱ्या अर्ज छाननीनंतर माघारी आणि चिन्ह वाटपानंतरच निवडणुकीचा खरा रंग चढणार आहे. नमस्कार, टी व्ही नेक्स्ट मराठीच्या वतीनं मी आपलं स्वागत करतो. राजेंद्र मुकोटे. माझ्या मागं तुम्ही विटी पाटीलचं हे बघतात. 3 प्रभागाच्या या ठिकाणी मतदार अर्ज भरून घेतले, माफ करा, उमेदवारी अर्ज भरून घेतलेले आहेत. आणि हा आत्ताचा जरी परिसर सगळा शांत वाटत असला तरी प्रचंड गर्दीनं आणि प्रचंड उत्साहाने या ठिकाणी लोकांनी उघड्या जीपपासून ते अगदी सायकलवरून येऊन अर्ज भरलेले आहेत. आणि सर्वात लक्षवेधी आणि जर व्यापारी जे सदर बाजारामधून शिवसेनेतर्फे इच्छुक होते, मात्र त्यांना ऐकवे तिकीट न मिळालं. अत्यंत कार्यकर्त्यांचे प्रखर होते. गांधी टोप्या घालून अगदी 1,500 ते 2,000चा मॉप घेऊन त्या ठिकाणी यांनी अर्ज भरलेला आहे. उत्स्फूर्तपणे त्याला खांद्यावर लोकांनी उचलून घेतलं होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर त्याचबरोबर आम आदमीचे कार्यकर्ते असतील, शहराध्यक्ष, त्यांनी सायकलवरून अर्ज भरलेला आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी शक्तीपूर्त अर्ज भरलेले आहेत. बी फॉर्मसुद्धा अगदी शेवट 3 वाजेपर्यंत लोकांनी दिलेला आहे. त्यामुळं पक्षीय नेतृत्व आणि याचं कष्ट आता पुन्हा एकदा सर्वांना आता कष्ट लागणार आहे. उद्या एकदा आज जरी आता अर्जमध्ये संपली असली तरी ही सर्व प्रक्रिया आत्तापर्यंत पार पाडण्यात रात्री 7 ते 8 वाजणार आहेत. कारण सर्वांना आज घेऊन त्या सर्व टेक्निकली बाबी पूर्ण होऊन रात्री उशिरा म्हणजे 9 अगदी 10 वाजेपर्यंत ही सर्व आकडेवारी किती प्रभागने अर्ज भरण्याचे होणार आहे. आणि उद्या छाननी झाल्यानंतर खऱ्या अर्थाने परवाशी माघारांच्या चिन्ह मिळाल्यानंतरच ही निवडणूक पब्लिकमध्ये येणार आहे. अवघे 11 दिवस उमेदवारांना प्रचारासाठी मिळणार आहे. यात अपक्षांची मोठी कसोटी लागणार आहे. आणि या अपडेट आपल्याला बातम्या आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. टीम लिंकसाठी मी राजेंद्र मुकोटे. अशा निवडणुकीच्या अपडेट बघण्यासाठी आपण बघत राहा टी व्ही नेक्स्ट मराठी.